मुळामध्ये शेताचा रस्ता तिकडून त्यांना बंद करावा लागला. शाळेची भिंत आहे. शाळेची भिंत तिकडे गेलो का महिलाकडे गेलो नाही गेलो वरचं गेलो शाळेचं. पूर्ण झाड होती. आम्ही खरेदी झाड आहे. हे जागा नाही इकडे तुझी. ते इबितवारचं घर आहे का? हा. इथेच करू इकडे जागा नाही. त्यानं काय म्हणलंय मामा, ठीक आहे जोपर्यंत तुम्ही जाऊ देसाल तोपर्यंत मी जातो. त्या दिवशी मी करंगळी दिलो, आज मनकट झाला. का पळू बरं कोण्या गरीबावर अत्याचार करणारी माणसं नाही आम्ही. तुम्ही कोणाला विचारून घ्या. आणि दाजी त्याला आहे की नाही आम्ही काय म्हणल्या पाऊल वाट द्या त्या घ्या म्हणल्या. आता तंटामुक्त्या सगळे वाडी होत्या, ग्रामपंचायत वाडी होती. शेवट का त्याचा होता कसं आहे दादा, या ठिकाणी समाध होती. या ठिकाणी या ठिकाणी समाध होती. इथपर्यंत होती. समाध होती. त्या समाधीवर देवाची स्थापना करण्यात आली मी होती. उलटे 2 फूट ते जे लेडीज होती ती देवकरीण होती. बरोबर. त्या देवकरीण होती तर तिला तिचे दफन इथं करण्यात आलंय आणि त्याच्यावर देवीची स्थापना करून गाव पूर्ण देवीची पूजा करत होतं. मेन यांनी काय केलं, यांच्या लालच्या पोटी यांना गाडीवाट भेटावी या हिशोबानं या ठिकाणी हे समाधी आहे ती यांनी काढून टाकून दिले, जमीनदोस्त केले आणि याचे विल्हेवाट लावून टाकून दिले. वर देवीच्या मूर्त्या होत्या, छोट्या छोट्या भावल्या होत्या, जिकडे तिकडे त्यांनी फेकून दिल्या. मग त्यांना जायला रस्ता कुठं मग आता हे घर रस्ता हा मुळामध्ये हा रस्ताच नाही. समजा. त्यांनी गावाकडून त्यांनी त्यांचा कोटा हे जे घर झालेत हे कोणते आहेत? नाही येच आहेत ना मग. गावठाणामध्ये येतात कोणते? हा, ये आहे. गावठाण नाही परंपरागत आता केव्हा कोण्या पिढीपासून आहेत की हे घर पूर्वीचेच आहे. पूर्वीचेच आहे. मग हे जे घर आहेत यांना रस्ता आता हेच आहे का? रस्ता हा आहे. ये लास्ट बाउंड्री पण आहे. हे इथून मी इथून का घेतलो, कारण इकडे काहीच नाही. शाळेची जागा आहे. हे कोण्या देवीचं मंदिर हे मंदिर देवीचं नाही. समाधी आहे. हे मंदिर नाही, हे वटा नाही, मंदिर आमच्या नाही. हे यांची जे आहेत गणेश शिंदे यांच्या आजीची जागा म्हणजे समाध आहे. समाज आहे. समान आहे, समान तोडले ते. ती लेडीज देवकरीण होती. ग्रामपंचायतनं बांधू घातले. देवकरीण असल्यामुळे काय झालं, तिला दफन केल्याच्या नंतर या ठिकाणी देवीच्या मंदिराची स्थापना करण्यात आली. ग्रामपंचायतनं वाद नको म्हणून आहे की नाही, ग्रामपंचायत बॉडी यांनी गाड्या नेऊन हे पूर्ण वटा पाडले हे वटा आणि ज्या वेळेस बांधून गेले. काम चालू होतं आमच्या तेव्हा मशीन वटा सगळं बांधून करून जमीनदोस्त करून इथले फावले फिले गायब करून टाकले. मेन मुद्दा हा आहे कळीचा. यांनी आरोप करायला की आम्हाला मारतात, आमच्यावर गाड्या घालणार आहेत, हे घालणार आहेत, ते घालणार. बिलकुल हे चुकीचं हे आहे. काय विनाकारण एखाद्याची हॅरासमेंट करणं. आज काय? सोनारी इथे आम्ही प्रत्यक्ष उपोषण करते इबितवार यांना भेट देऊन इकडे परिस्थिती बघण्यासाठी सोनारी इथे आलो असता जायमोक्यावर संबंधित वर ज्यांनी जे तक्रार केलेली आहे की प्रकाश वारले आणि शिंदे यांनी आम्हाला रस्ता देत नाहीत किंवा रस्ता अडवत आहेत आमच्या शेताला जाणारा, घराला जाणारा. परंतु प्रत्यक्ष आम्ही प्रकाश वारले सर, माजी सरपंच, आणि शिंदे यांच्याशी भेट, सूर्यवंशी यांची भेट घेतली असता त्यांनी सांगत आहेत की ही शाळा आहे जी कोपरा शाळा सोनारी आणि या शाळेला लागून त्यांच्या वडिलोपार्जित त्यांच्या पूर्वजांची समाधी होती आणि त्याच्यानंतर ती उद्ध्वस्त करण्यात आली असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यानुसार पुन्हाच्या त्याचं आम्ही ही समाध पुन्हा बांधली. नाही ग्रामपंचायतच्या याच्यामुळं ग्रामपंचायतीला विचारून ग्रामपंचायतनं बांधून दिली. वाद नको म्हणून. वाद नको म्हणून वाद नको म्हणून ग्रामपंचायतनं ही समाध पुन्हा बांधली, कारण हा यांच्या पूर्वजांचा अपमान होत आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळं ग्रामपंचायतने कुठंतरी वाद थांबला पाहिजे या उद्देशाने ही समाध पुन्हाच्या या शाळेच्या भिंतीला बांधून बांधलेली आहे. इकडे जाणारा हा रस्ता आहे, इकडे पण घरं दिसत आहेत, जे उपोषण करते इबितवार आहेत आणि त्यांचं घर दिसत आहे समोर. आणि ते ही शाळेची जागा आहे. ही शाळेची जागा आहे. ही आहे शाळेची जागा आहे. ही शाळेची जागा या ठिकाणी यांनी कब्जा करून या ठिकाणी स्वतः जातीने त्यांनी हे केलेले कॉन्क्रीट केलेले आहे. हे पूर्ण खिडक्या बंद करून टाकले. पूर्ण खिडक्या बंद करून टाकले. लेकरांना शुद्ध हवा पाहिजे की नाही. तुम्ही पॅक करून लेकर दिवसभर बसवलं त्या शाळेमध्ये, यांचं धूर जाणं, घाण पाण्याचा वास येणं. आम्ही जेव्हा विरोध करायला तर आम्हालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात यायला.
आमचे हरासमेंट तालुक्याच्या लेवलला बसून त्या माणसानं हरासमेंट करायला. पत्रकार राहुल सोनकांबळे यांनी या बातमीची लोकेशन घेण्यासाठी सोनारी इथे आले असता प्रत्यक्षदर्शनी जायमुख्यावर जाऊन पाहणी केली असता वारले आणि सूर्यवंशी यांनी सांगितलेलं आम्ही ऐकून घेतलेलं आहे. त्यानुसार या ठिकाणी भोकरचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि या गावचे ग्रामसेवक तसेच तहसीलदार साहेबांशी आम्ही वार्ता केली असता स्वतः तहसीलदार तलाठी साहेबांना आणि मंडळाधिकारी साहेबांना या ठिकाणी पाठवणार आहेत. आणि शेती आणि घर हा विषय असल्यामुळं तलाठी आणि ग्रामसेवक हा दुवा आहे पंचायत समिती तहसीलदार, त्यामुळं हा वाद कुठेतरी गावातला आहे आणि सामोपचारानं हा वाद मिटला पाहिजे हा उद्देश आमचा राहील. धन्यवाद.